ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई, कारमधून 2 तलवारी जप्त, तिघांना अटक। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून काही जण विनापरवाना तलवारी घेऊन जात आहेत। या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनच्या शोध मोहीम पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कारंजा टी पॉइंट परिसरात सापळा रचला। संशयित इर्टिगा कार क्रमांक MH30 CB 2964 अडवून तपासणी केली असता कारमधून 2 लोखंडी तलवारी आढळून आल्या। त्यानंतर पोलिसांनी हरीश खेनवार वय 28 राहणार लोकरे गल्ली मूर्तिजापूर, निलेश ठाकूर वय 23 राहणार चिखली कादवी तालुका मूर्तिजापूर आणि पंकज शेगोकार वय 32 राहणार चिखली कादवी तालुका मूर्तिजापूर या तिघांना ताब्यात घेत अटक केली। या कारवाईत 2 लोखंडी तलवारी, अंदाजे 14 लाख रुपये किमतीची इर्टिगा कार आणि 10,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 14,32,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी शामवळसकर, महाराष्ट्र न्यूज 1 मूर्तिजापूर। आम्हाला गोपनीय बातमीदारातर्फे खबर मिळाली होती की एक पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये काही इसम हे शस्त्र घेऊन फिरत आहे। त्यानुसार मी माझ्या शोध पथकाला घटनास्थळी पाठवले। कारंजा बायपासला एक चारचाकी पांढऱ्या रंगाच्या वाहनामध्ये पंचासमक्ष आम्ही झडती घेतली असता त्याच्यात 2 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत। सदर 3 इसमावर आम्ही शस्त्र अधिनियम अंतर्गत कारवाई करीत आहोत। पण एकंदरीत गाडी आणि मुद्देमालाचा पण त्याचा उल्लेख करा, अंदाजे जे काही असतं। मी मूर्तिजापूरकर वासियांना आवाहन करतो की कोणीही असे शस्त्र बाळगताना किंवा गैरकायदेशीर कृत्य करताना आपल्याला काही इसम आढळून आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल 112 फोन करून आम्हाला माहिती द्यावी, असे मी सर्वांना आवाहन करतो।